नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे ऋषिकेशने आउट हाऊस बाहेरील CCTV फुटेज पाहताच इथे आउट हाऊसला ऐश्वर्याने आग लावल्याचं सत्य आलं समोर। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे जानकीने ऐश्वर्याची जळलेली साडी पाहिल्यानंतर इथे खूप मोठ्या सत्याचा खुलासा झालेला असतो। आणि त्यानंतर इथे आता जानकीने ऐश्वर्याचं चांगलंच थोबाड फोडलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, इथे आता कोणत्या गोष्टींचा खुलासा झालेला असतो आणि कशा पद्धतीने ऐश्वर्याचं सत्य हे ऋषिकेश आणि जानकी या दोघांच्याही समोर येतं, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे आता ऐश्वर्याने प्रॉपर्टीचे पेपर मिळवण्यासाठी ओवीला आपल्या हाताशी धरलेलं असतं। इथे ओवीच्या सगळ्या ती आवडीनिवडी जपत असते। ओवीला जे हवंय ते ती देण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून ओवीला ती आपल्या बोलण्यामध्ये गुंतवून आता जानकीच्या कपाटामधून प्रॉपर्टीचे पेपर काढून घेईल असा प्लॅन इथे आता ऐश्वर्याचा असतो। आणि त्याच इथे आता अनुषंगाने ती तिला नवीन मोबाईल देते, कारण ऐश्वर्याला माहिती असतं ओवीला मोबाईलवरती गेम्स खेळायला किती आवडतं। त्यामुळे ती आता जानकी ओवीला मोबाईलपासून दूर ठेवत असते, तिला मोबाईल घेतल्यानंतर ओरडत असते। पण इथे ऐश्वर्याने आता स्वतःच मोबाईल खरेदी करून तिला गिफ्ट म्हणून दिलेला असतो आणि क्यूटूचं नाव पुढे केलेलं असतं। त्यानंतर इथे आता जानकीला जेव्हा कळतं की हा क्यूटू नावाचा कुणीतरी व्यक्ती आहे जो आपल्या ओवीकडून प्रॉपर्टीचे पेपर मिळवतोय, पुढे जाऊन तो आपल्याला अजून त्रास देऊ शकतो, हे सत्य आता जानकीला कळल्यानंतर ती आपल्या मुलीला वेळोवेळी प्रोटेक्ट करण्याचा जसा प्रयत्न करते तसा ह्या वेळेला सुद्धा ती प्रयत्न करते। पण प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याला कळलेलं असतं की जानकी आता प्रॉपर्टीचे पेपर माझ्या हाती काही लागू देणार नाही। त्यापेक्षा मी एक काम करते, आता मी हे प्रकरण थांबवणार नाही आहे, आता शेवटचा घाव मला घालावाच लागणार आहे। तेव्हा इथे क्यूटूचं रूप धारण करून ऐश्वर्या ओवीला आपल्या पाठीमागे बोलवते। सगळेजण झोपल्यानंतर ओवी एकटीच आता घराच्या अंगणात येते आणि क्यूटू बरोबर तिथे खेळल्यानंतर क्यूटू आता धावत धावत आउट हाऊसच्या दिशेने जातो। तेव्हा इकडे ओवीसुद्धा त्याच्या मागे मागे जाते। आउट हाऊसमध्ये गेल्यानंतर जानकीला जेव्हा जाग येते तेव्हा जानकी सगळीकडे ओवीला शोधते। तेव्हा इथे ओवीचं खेळणं आता बाहेर पडलेलं बघितल्यानंतर ती आता तिचा पाठलाग करतच बाहेर येते। तेव्हा ती आउट हाऊसमध्ये आई आई असं ओरडत असताना जानकीला आवाज येतो आणि त्यानंतरला ऐश्वर्याची गुंड लोक जानकीवरती हल्ला करतात, तिचे हातपाय बांधतात। पण शेवटीला प्रेक्षकांनो काय होतं, तर इथे आता जानकी स्वतःला कसं बसं इथे वाचवण्याचा प्रयत्न करते। ती स्वतःला इथे आता उठवण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर तिथे पडलेली कोयती हातामध्ये घेऊन ती आजूबाजूच्या माणसांवरती हल्ला करायला सुरुवात करते। तेव्हा इकडे ऐश्वर्याचे गुंड आजूबाजूला पळून जातात आणि त्यामुळे आई आई ओरडत असलेली ओवी आउट हाऊसमध्ये आहे आणि आउट हाऊसला ऐश्वर्याने आग लावली। त्यानंतरला जानकी आपल्या मुलीला वाचवण्यासाठी आतमध्ये जाते आणि तिला चक्कर येऊन ती आता खाली कोसळते, कारण तिच्या डोक्यामध्ये गुंड माणसांनी खूप मोठा वार केलेला असतो म्हणून। त्यानंतर तिथे ऋषिकेशसुद्धा वेळेतच पोचलेला असतो। ऋषिकेश जेव्हा आउट हाऊसमध्ये जातो, कारण जानकी ओवी म्हणून आता जोरात ओरडत असते आणि जानकीचा आवाज ऋषिकेशला येतो। ऋषिकेश जातो आणि जानकीला वाचवतो। त्यानंतरला सगळ्यात आधी प्रथम तर जानकी चक्कर येऊन पडलेली असते आणि इथे ओवीला तो उचलून बाहेर आणून ठेवतो। त्यानंतरला जानकीला उचलतो आणि बाहेर आणतो। ती बेशुद्ध झालेली असते म्हणून तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो। हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर इथे ओवी आणि ऋषिकेश दोघेही टेन्शनमध्ये असतात। सुमित्राला आणि इथे नानांना ही बातमी ऋषिकेश आता फोनवरून सांगतो। तेव्हा सगळेजण हॉस्पिटलला बघायला आलेले असतात। तेव्हा इथे ओवी आता आपल्या आईला प्रॉमिस करत असते की माझं चुकलं, पुन्हा मी अशी चुकीची कधीच वागणार नाही, तू म्हणशील ना तसंच मी वागेन, तू म्हणशील ते सगळं मी ऐकेन, तुला कधीही उलटा शब्द बोलणार नाही, हे सगळे प्रॉमिसेस आता ओवीने जानकीला केलेले असतात। आणि जेव्हा इथे जानकी शुद्धीवरती येते, सगळ्यात आधी आपल्या मुलीचा चेहरा बघते, तेव्हा तिच्या जीवात जीव येतो। तेव्हा जानकी म्हणते, डॉक्टर आता मी ठीक आहे ना, प्लीज तुम्ही मला डिस्चार्ज द्या। तेव्हा इकडे डॉक्टर म्हणत असतात, तुम्ही आता ठीक आहात, पण तुम्हाला थोडं बरं वाटू दे, आपण डिस्चार्जची प्रोसिजर नंतर सुरू करूच। त्यानंतर डॉक्टर गेल्यानंतर इकडे ऋषिकेश आणि ओवी दोघेही जण जानकीजवळ असतात।
तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, ओवी बघितलंस ना, तुझी आई तुला का अडवत असते, का तुला प्रोटेक्ट करत असते, पण आता आई तुला वाईट झाली आहे ना. तेव्हा ओवी म्हणते, नाही बाबा, मी आईला आता सॉरी म्हणाली आहे ना, मी पुन्हा असं कधीच करणार नाही. मला कळलं आहे की आई हे सगळं माझ्यासाठी करत असते, मी सेफ राहावी, मला प्रोटेक्ट करण्यासाठी आई हे सगळं करते. ही गोष्ट ओवीच्या आता लक्षात आलेली असते आणि ती आपल्या वडिलांना बोलूनसुद्धा दाखवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते, ती म्हणजे ऐश्वर्या. ऐश्वर्याला वाटत असतं की आता ओवी आणि जानकी दोघीजणी संपल्या असतील, पण त्या दोघीही वाचलेल्या असतात. तेव्हा ऐश्वर्याला राग येतो. ऐश्वर्या म्हणत असते की आता काय करायचं, एक काम करू शकते. तिला आता सारंगकडून कळलेलं असतं की जानकी हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून, आणि तिला शुद्ध नाही आली आहे. तेव्हा इथे आता लगेचच ऐश्वर्या म्हणत असते की चला, अजून शुद्धीवरती नाही आली आहे ना, आणि कधी येणारसुद्धा नाही, त्यामुळे ती आता हॉस्पिटलमध्येच जानकीला मारण्याचा प्रयत्न करत असते. पण इथे जानकीची तब्येत सुधारल्यामुळे तिला ऋषिकेशच्या सांगण्यावरून डिस्चार्जसुद्धा मिळालेला असतो आणि इथे जानकी घरी आलेली असते. घरी आल्यानंतर सगळेजण तिचं ऑक्शन वगैरे करतात आणि कौतुक करत असतात की बरं झालं, तुला जास्त कमी काही लागलं नाही. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते, ओवी बाळा, बघितलंस ना तू का बाहेर गेलीस एवढ्या रात्री. तेव्हा ओवी म्हणत असते, आई, तो क्यूटू आला होता ना, त्याच्या मागे मागे मी गेले आणि तो नंतर कुठे गायब झाला मला माहितीच नाही. तेव्हा जानकी म्हणते की मला सांग बरं, हा क्यूटू कोण आहे आणि कुठून आला हा क्यूटू, आणि तुझी आणि त्याची काय ओळख. तेव्हा ओवी म्हणत असते की ती आता ऐश्वर्याचं सत्य सांगायला जाणार, तेवढ्यातच ती गप्प बसते. ऐश्वर्याने तिला आधीच सांगितलेलं असतं की आईला सांगू नकोस, क्यूटूची आणि तुझी ओळख मी करून दिली होती. जर तू बोललीस ना, तर मात्र मग तुझ्या आईला इथे आपलं सत्य कळेल आणि मग मला तुला कधीच क्यूटूला भेटू देणार नाही. पण इथे आता तिला क्यूटूबद्दल आपुलकी वाटत नसते, कारण इथे क्यूटूमुळेच तिची आई हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते. पण इथे आता जानकी विचारते, अगं त्या क्यूटूची आणि तुझी भेट कशी काय झाली, सांग ना तू आम्हाला. तेव्हा ओवी आता काही बोलायला जाणार, तेवढ्यातच तिथे जानकी आलेली असते. तेव्हा जानकी म्हणत असते की ती कोण होती माणसं, कुणी हे सगळं केलं. मला माहिती आहे ती क्यूटू म्हणून एक बाई होती, कारण मी तिचे केस बघितलेले आहेत. क्यूटू एक बाई आहे आणि ती कोण आहे. तेव्हा इथे सारंग म्हणतो की ऐश्वर्या. तेव्हा ती म्हणते, काय ऐश्वर्या. तेव्हा सारंग म्हणतो, नाही, ऐश्वर्या घरी आली आहे असं मला म्हणायचं आहे. तेव्हा ऐश्वर्या आता घरी आलेली असते आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना ओवी तिला विचारते, काय गं ऐश्वर्या, कुठे गेली होतीस तू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, का मला काही कामं नसू शकतात का. ती म्हणते, नाही, तुला तर कामं खूप असू शकतात गं, पण ह्या वेळेला तू आता बाहेर काय काम करायला गेली होतीस ते सांग ना. की मला इथे मारण्याचा प्लॅन केला होतास, माझ्या ओवीलासुद्धा मारण्याचा प्लॅन केला होतास. तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या, तुला काय वाटतं आहे, तुझ्या वागण्यावरती माझी नजर नाही आहे का. कशा पद्धतीने आता इकडे वेगवेगळ्या माणसांजवळ कशा पद्धतीने नाटक करत असतेस ते मला बरोबर कळलं ना. आणि आतासुद्धा हे जे काही घडलं आहे ना आमच्याबरोबर, त्या सगळ्यामध्ये तुझाच हात आहे, हे सुद्धा मी खात्रीनिशी सांगू शकते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, कसं काय, म्हणजे काही झालं तरीसुद्धा तुम्ही माझ्यावरती संशय घेणार का, आणि माझ्या डॅडावरती. म्हणजे आतासुद्धा माझे डॅडा इथे जेलमध्ये आहेत आणि मी अशी कारस्थानं करेन असं वाटतंय का तुम्हाला. तेव्हा जानकी म्हणते, तू करूच शकतेस गं, तुझ्या डॅडांवरती किती जीव आहे ना ते बघितलं आम्ही कोर्टामध्ये, त्याच्यामुळे तू खोटं बोलूच नकोस. तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते की आता काही बोलत नाही आहे तुला ऐश्वर्या, पण जेव्हा पुरावे असतील ना माझ्याकडे, तेव्हा पुरावे सादर केल्यानंतर तुझा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणते की नाही बघच तू. तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, मी काही केलेलं नाही आहे, तू विनाकारण माझ्यावरती आरोप करतेस. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते की मी तुझ्यावरती आणि आरोप करते. मला माहिती आहे ना, गेली काही दिवस तू ओवीबरोबर चांगलं वागण्याचं कसं नाटक करत होतीस, मला सगळं काही माहिती आहे. फक्त माझ्याकडे पुरावा नाही आहे, आणि एकदा का पुरावा आला ना की ऐश्वर्या तुला सोडणार नाही, हे मात्र नक्की. त्यानंतर ऐश्वर्या आता काही दिवस ओवीबरोबर छान बोलत असते, हे जानकीने सुद्धा ऑब्झर्व केलेलं असतं, आणि म्हणूनच तिला आता संशय आलेला असतो की क्यूटू म्हणून जी मुलगी आहे, जी बाई आहे, ती ऐश्वर्याच आहे असा संशय आता जानकीला आलेला असतो. पण आता तसे पुरावेसुद्धा हवेत ना, कारण इथे आता सगळे काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न इथे खूपच छान पद्धतीने ऐश्वर्याने केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इकडे आता ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, तू काळजी करू नको, तुझी आणि माझ्या ओवीची ज्या माणसाने ही अवस्था केली आहे ना,
त्याला मी सोडणार नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे हे कारस्थान खरं तर ऐश्वर्याचं असतं आणि आता ऐश्वर्याचं काही खरं नाही आहे. कारण का, इथे आता सारंगलासुद्धा असंच वाटत असतं की ही कुणीतरी बाहेरची व्यक्ती आहे आणि तो म्हणतो की आपण सरळ आहे ना पोलीस कंप्लेंट करूया. हा क्यूटू कोण आहे ना ते आपल्याला कळायला हवं. तेव्हा इकडे आता लगेच इथे जानकी म्हणत असते की क्यूटू एक महिला आहे हे मात्र नक्की, कारण मी तिचे केस बघितलेले आहेत. तेव्हा इकडे आता क्यूटू नक्की कोण आहे हे सुद्धा सारंग सर्च करत असतो. तेव्हा ऐश्वर्या त्याला गप्पच करते. तेव्हा इकडे जानकीचं लक्ष जातं ऐश्वर्याच्या पायांना काळं काळं लागलेलं असतं आणि तिची चप्पलसुद्धा खूपच घाण झालेली असते. ज्या पद्धतीने कुणीतरी आता बाहेरून आलेलं असतं, म्हणजे मातीच्या ठिकाणाहून घाण झालेले पाय ती आता धुण्यासाठी आपल्या रूममध्ये जात असते. तेव्हा जानकीला तिच्यावरती संशय आलेला असतो की हीच कदाचित क्यूटू म्हणून प्रॉपर्टीचे पेपर ओवीच्या मार्फत घेण्याचा प्रयत्न तर करत नव्हती. हे कारस्थान ऐश्वर्याचंच असू शकतं. बाकी अशी कुणीच व्यक्ती नाही आहे जी एवढं मोठं षडयंत्र रचेल. तेव्हा इथे जानकी शहाणी होते. ती म्हणत असते की तिचे वडील आता जेलमध्ये गेलेत ना, त्याचा वचपाही आता आमच्या सगळ्यांकडून घेणारच. त्यामुळे तिला प्रॉपर्टीचे पेपर हवेत, म्हणजे सगळ्यांना आम्हाला घरातून बाहेर काढेल आणि मग एकटी इथे राजावाणी राहील. हे आता जानकीला कळलेलं असतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी तू काळजी करू नको. ज्याने कुणी हा गुन्हा केला आहे ना तो लवकरच सापडेल. आपल्या आउट हाऊसच्या बाहेर एक झाड आहे मोठं, त्याला CCTV कॅमेरा आहे. तेव्हा तिथे नक्की आता कोण कोण होतं हे तरी आपल्याला कळेल. त्या नेमका लोकांचा हेतू काय आहे हे सुद्धा आपल्याला कळेल. तेव्हा आता त्या झाडाचं CCTV फुटेज इथे ऋषिकेशने मिळवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आता जानकी आणि ऋषिकेश दोघेजण तो व्हिडिओ बघत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना ऐश्वर्या दिसते काही गुंड लोकांना पैसे देत असताना. त्यामुळे इथे आउटरच्या बाहेर ऐश्वर्या आणि ते गुंड लोक आहेत हे आता ऋषिकेश आणि त्याचबरोबर जानकी दोघांनाही कळलेलं असतं आणि ओवीलासुद्धा की हे कारस्थान ऐश्वर्याचं आहे. तेव्हा जानकी म्हणते, ओवी बघितलंस ना इथे कोण आहे आउट हाऊसच्या बाहेर? अगं ऐश्वर्या आंटी आहे, म्हणजे तीच क्यूटू आहे, कळते का तुला? ते बघ तिने त्या टेडीचे कपडेसुद्धा बाजूला ठेवलेत आणि तेच कपडे तिने उचलून त्या माणसांकडे सुद्धा दिलेले असतात. तेव्हा इकडे जानकी म्हणते, बघितलंस ना क्यूटूसुद्धा आहे तिथे. तेव्हा इकडे आता क्यूटू म्हणून त्या टेडीला सगळेजण बघत असतात, पण ती ऐश्वर्याच असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऋषिकेश ते CCTV फुटेज आपल्या हातात ठेवतो आणि त्यानंतरला पुरावा म्हणून सर्व लोकांच्या समोर आणतो की कशा पद्धतीने इथे ऐश्वर्याने आता ओवियाला आणि जानकीला मारण्याचा प्रयत्न केला होता. आणि प्रेक्षकांनो, इथे आता इस्त्रीचे कपडे आलेले असतात आणि त्याच्यामध्ये ऐश्वर्याची साडी असते. ऐश्वर्याचा पदर फाटलेला असतो आणि मग इथे जानकीला आठवतं की इथे फाटलेला पदर म्हणजे जळालेला. इथे आता जेव्हा तिने आउट हाऊसला आग लावलेली असते तेव्हा तिचा पदर आता जाऊन त्याच्यामध्ये थोडासा जळलेला असतो आणि त्याचबरोबर तिच्या पायांना लागलेली ती माती, आउट हाऊस बाहेरची झाडांची माती, ते सगळं आता इथे जानकीला आठवतं आणि तिला कळतं की खरीच कारस्थानीच इथे आता दुसरी तिसरी कोणी नाही, ती ऐश्वर्या आहे. त्यानंतरला इकडे आता सगळे पुरावे ऐश्वर्याकडे सुद्धा असतो आणि ऋषिकेशकडे सुद्धा. तेव्हा जानकी म्हणत असते, बरं झालं ना सारंग भाऊजी, आपल्या घरातलं कुणी तिकडे आउट हाऊसकडे नव्हतं, म्हणजे आपली ओवी गेली हो, पण मी गेले होते तिला वाचवायला आणि आम्हाला ऋषिकेशसुद्धा आले होते वाचवायला. बाकी आपल्या कुटुंबापैकी दुसरं कुणी नव्हतं गेलं, ते बरं झालं. तेव्हा इकडे सारंग म्हणतो, नाहीतर काय ऐश्वर्या, तुम्ही पण बरं झालं नाहीत गेलात तिकडे आउट हाऊसकडे, नाहीतर तुम्हीसुद्धा आल्यापासून खूपदा गेलात. एकतर तुम्हाला फोन केल्यानंतर तुम्ही फोनसुद्धा पटकन उचलत नाही. तेव्हा इथे आता ऐश्वर्या आउट हाऊसमध्ये सारखी जायची का सारंग भाऊजी, असं जानकी विचारते. तेव्हा सारंग म्हणतो, हो ना वहिनी, आणि मला पण सांगून ठेवलं होतं की ते आउट हाऊसकडे फिरकायचं नाही म्हणून. मग मी काही त्यांना डिस्टर्ब करायला जायचो नाही, पण त्या म्हणायच्या की आउट हाऊसमध्ये माझं काम आहे, मी साफसफाई करते, क्लिनिंग करते, असं सांगून सारख्या जायच्या, हो की नाही ऐश्वर्या? तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणतो, मला पण तेच म्हणायचं आहे सारंग, अरे ऐश्वर्याच आउट हाऊसकडे जायची आणि तीच क्यूटूसुद्धा आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही हे सगळं खोटं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो का? तेव्हा ऋषिकेश आता आउट हाऊस बाहेरील CCTV फुटेज दाखवतो, ज्याच्यामध्ये इकडे आता ऐश्वर्या त्या गुंड लोकांना पैसे देते आणि त्याचबरोबर क्यूटूचे कपडेसुद्धा देते, ते टेडी वगैरे देते. आणि त्याचबरोबर इथे जानकी म्हणते की ही तुझी साडी ऐश्वर्या, ही साडी जळली कशी गं? कालच ही साडी नेसली होतीस ना आणि लगेच जळलीसुद्धा. तेव्हा इथे सगळ्यांना कळलेलं असतं की कदाचित आउट हाऊसला आग लावणारी व्यक्ती ही
ऐश्वर्या तर नाही आहे ना असं सगळ्यांनाच वाटत असतं आणि प्रेक्षकांनो इथे आता जानकी ऐश्वर्याच्या थोबाडीत देते आणि म्हणत असते की माझ्या ओवीपासून लांब राहायचं, तुझ्या चुकीमुळे माझ्या लेकीच्या जीवावरती बेतलं असतं, पण तिची आई असताना तू तिच्या आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही असं जानकी आता ऐश्वर्याच्या थोबाडीत देऊन तिला चांगलंच सुनावते.